नमस्कार, जय हिंद भावांनो. यारो संभाजीनगर आर्मी रॅली भरती 2024. तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला डिमांड होते, बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते की 1-2 दिवसापासून की सर यारो संभाजीनगर आर्मी रॅली भरती कधी निघणार आहे. कारण की आम्ही यामध्ये रनिंगमध्ये कटलो आहे सर, आम्ही यामध्ये पेपरमध्ये कटलो आहे. आणि काही मुलांची अशी सुद्धा कमेंट होती की सर आम्ही ॲक्सिलेंटमध्ये रनिंग काढली, सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढली, पण तरी आम्ही यामध्ये जे मेडिकलमध्ये कटलेलो आहे. तर यारो संभाजीनगर आर्मी रॅली भरती कधी निघणार आहे सर, यावर एक व्हिडिओ बनवा असे बऱ्याच मुलांचे डिमांड होते. आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मेन तुम्हाला याबद्दलच सांगणार आहे की यारो संभाजीनगर आर्मी रॅली भरती कधी निघणार आहे. त्याचबरोबर संभाजीनगर यारो आर्मी रॅली भरतीसाठी शिक्षण किती लागते, त्याचबरोबर वयोमर्यादा काय लागते, त्याचबरोबर यामध्ये लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय असते, त्याचबरोबर ग्राउंडसाठी टायमिंग किती असते, संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस तुम्हाला सांगणार आहे. इंडियन आर्मी भरतीबद्दल उंची किती लागते, छाती किती लागते, वजन किती लागते. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मेन याबद्दलच सांगणार आहे. यारो संभाजीनगर आर्मी रॅली भरती कधी निघणार आहे आणि संपूर्ण माहिती या भरतीबद्दल सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. यारो संभाजीनगर आर्मी रॅली भरती झाली मित्रांनो 2023ची. तर त्यामध्ये जे कॉम्पिटिशन खूप हार्ड होती. म्हणजे यामध्ये सर्वात जास्त मुलं तर मित्रांनो पेपरमध्ये कटले आणि त्यापेक्षा जास्त मुलं जर म्हटलं आपण तर ते मित्रांनो रनिंगमध्ये कटलेले आहे. तर यामध्ये जे यारो संभाजीनगरचा यारो होता तो हा मित्रांनो एकदम टफ होता. तर यामध्ये फक्त एका बॅचमध्ये 100-110 मुलं सोडत जा आणि यापैकी फक्त मित्रांनो 10, 15, 20 अशा प्रकारे जीडीचे मुलं घेतले आणि ट्रेडमॅनचे तर खूपच कमी मुलं घेतले होते या ठिकाणी. म्हणजे 100 पैकी फक्त 10-12 मुलं घेतले फक्त ट्रेडमॅनचे, आणि म्हणजे 20च्या खालीच मुलं मित्रांनो संभाजीनगर ॲरोमध्ये घेतले. तर टफ हा यावर्षी मित्रांनो संभाजीनगर ॲरो जे एवढा टफ होता. ठीक आहे, तर खूप कमी मुले या ठिकाणी घेतलेले आहेत. तर बऱ्याच मुलांचं जे मित्रांनो हे स्वप्नच राहिलेलं आहे यारो संभाजीनगर आर्मी रॅली भरतीचं. तर बऱ्याच मुलांचे कमेंट होते की सर भरती कधी निघणार आहे. तर सर्वात आधी तुम्हाला सांगून देतो, आर्मी रॅली भरतीसाठी शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास लागते. तर 10वी पासवर तुम्हाला जीडी या पदामध्ये फॉर्म भरता येते. आणि तुम्ही जर मित्रांनो 8वी पास असाल किंवा 10वी फेल असाल तर तुम्हाला ट्रेडमॅनमध्ये सुद्धा फॉर्म भरता येते 8वी 10वी पासवर. त्याचबरोबर तुम्हाला क्लर्कमध्ये फॉर्म भरायचा असेल तर तुमचं 10वी 12वी सायन्स असलं पाहिजे. त्यामध्ये मित्रांनो 50% म्हणजे मार्क असले पाहिजे प्रत्येक विषयामध्ये. आणि यामध्ये जे आहे टेक्निकलचं सुद्धा पद असते, टेक्निकलसाठी सुद्धा 10वी 12वी पास पाहिजे. तर जीडी असं पद आहे, यामध्ये फक्त 10वी पासवरच फॉर्म भरता येते, कुठलेही पर्सेंटेज लागत नाही आणि कुठलीही अट नाही यामध्ये. तर जीडीमध्ये फॉर्म भरायचा असेल तर फक्त 10वी पासवरच तुम्हाला फॉर्म भरता येते. ठीक आहे, आता मेन म्हणजे भरती कधी निघणार आहे. बऱ्याच मुलांचे कमेंट होते की सर यारो छत्रपती संभाजीनगर आर्मी रॅली भरती कधी निघणार आहे. बऱ्याच मुलांचे कमेंट होते. तर तुम्हाला आत्ताच सांगून देतो, यारो छत्रपती संभाजीनगर आर्मी रॅली नवीन भरती हे जे मित्रांनो जानेवारी महिन्यामध्ये निघणार आहे. जानेवारी महिन्यामध्ये फॉर्म चालू होऊ शकते 2024 मध्ये. ठीक आहे, 2024च्या जानेवारी महिन्यामध्ये छत्रपती संभाजीनगर यारोची जे मित्रांनो फॉर्म चालू होऊ शकते. आणि तुमची जी लेखी परीक्षा आहे हे 2024 मध्ये मार्च-एप्रिल महिन्यामध्ये असू शकते. ठीक आहे, तर हा आपला मित्रांनो अंदाज आहे. ठीक आहे, कारण की जानेवारी महिन्यामध्ये जे मित्रांनो यारो संभाजीनगर भरती निघणार आहे असं जे प्रेझेंट टाइमला जे मित्रांनो अशी चर्चा चालू आहे. ठीक आहे, तर जानेवारी महिन्यामध्ये मित्रांनो संभाजीनगर आर्मी रॅली भरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर तुम्ही आपापल्या तयारीमध्ये राहा, आपापल्या प्रॅक्टिसकडे फोकस ठेवा, त्याचबरोबर अभ्यासावर फोकस करा. कारण की आर्मी रॅली भरतीमध्ये सर्वात आधी तुमची लेखी परीक्षा आहे. तर जीडीचा जो अभ्यासक्रम आहे, जीडीमध्ये जनरल नॉलेजचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, विज्ञानचे 15 प्रश्न, त्याचबरोबर गणिताचे 15 आणि बुद्धिमत्ता चाचणीचे 5 प्रश्न परीक्षेला विचारले जाते. टोटल 50 मार्काची लेखी परीक्षा असते इंडियन आर्मी भरतीची. ठीक आहे, आणि यामध्ये जे मुलं पास झाले त्यांच्यासाठी ग्राउंड असते. तर 1600 मीटर रनिंग आहे मित्रांनो प्रत्येकसाठी. जीडीसाठी सुद्धा 1600 मीटर रनिंग आहे, ट्रेडमॅनसाठी 1600 मीटर रनिंग आहे, त्याचबरोबर क्लार्कसाठी सुद्धा 1600 मीटर रनिंग आहे, त्याचबरोबर टेक्निकलसाठी सुद्धा 1600 मीटर रनिंग आहे. तर फॉर्म म्हणजे कायच्यात भरायचा आहे, कारण की जीडीमध्ये जे मित्रांनो जास्त मुलं घेते. तर जीडीमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, कारण की जास्त जागा आहे जीडीची असते आणि सर्वात जास्त मुलं ही जीडीमधूनच घेतल्या जाते. ठीक आहे, तर अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये वयोमर्यादा किती लागते ते तुम्हाला सांगून देतो. 17.5 ते 21.5 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. 17.5 ते 21 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे तुम्हाला. ठीक आहे, 10वी पासवर. ठीक आहे,
त्याचबरोबर या भरतीमध्ये आपण जीडीचा जर विचार केला तर जीडीमध्ये यामध्ये वयोमर्यादा 17.5 ते 21 आहे. सर्वात आधी तुमची यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे आणि लेखी परीक्षा झाल्यावर मित्रांनो तुमचं यामध्ये ग्राउंड असते. 1600 मीटर रनिंग आहे अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये आणि 1600 मीटर रनिंगसाठी जो टायमिंग आहे ॲक्सिलेंटसाठी 5 मिनिट 30 सेकंड आणि सेकंड ग्रुपसाठी जो टायमिंग दिला जाते तो असतो मित्रांनो 5 मिनिट 40-45 सेकंड एवढा. कारण की आता कोल्हापूर यारो झालं, त्याचबरोबर यारो पुणे झालं, यारो मुंबई झालं, तर या ठिकाणी मित्रांनो एवढा टाईम होता. ॲक्सिलेंटसाठी 5 मिनिट 30 सेकंड आणि सेकंड ग्रुपसाठी 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत. आणि जास्त मुलं घेतले या ठिकाणी यारो कोल्हापूरमध्ये सुद्धा जास्त मुलं घेतले, त्याचबरोबर यारो पुण्याला सुद्धा जास्त घेतले आणि यारो मुंबईमध्ये सुद्धा जास्त मुलं घेतले. तर आर्मी रॅली भरतीमध्ये आपण उंचीचा जर विचार केला तर जीडीमध्ये उंची 168 सेंटीमीटर लागते, त्याचबरोबर ट्रेडमॅनमध्ये उंची 168 सेंटीमीटर लागते, त्याचबरोबर टेक्निकलमध्ये उंची 168 सेंटीमीटर लागते, त्याचबरोबर क्लार्कमध्ये उंची जी आहे हे फक्त 162 सेंटीमीटर लागते. क्लार्कमध्ये फक्त 162 सेंटीमीटर उंची लागते, ठीक आहे. आणि छातीचा जर विचार केला तर तुमची छाती 77 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. त्याचबरोबर तुमचं वजन 50 किलोच्या वरती असलं पाहिजे. 50 किलोच्या खाली असलं तर मित्रांनो प्रॉब्लेम येऊ शकते, ठीक आहे. तर एवढं यामध्ये पात्रता आहे. तर सर्वात आधी मित्रांनो तुमचं यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे. तर लेखी परीक्षेवर जास्त फोकस करा, कारण की जानेवारी महिन्यामध्ये फॉर्म चालू व्हायचे जास्त चान्सेस आहे यारो संभाजीनगर या भरतीचे, ठीक आहे. तर आपापल्या तयारीमध्ये ग्राउंडची सुद्धा तयारी करा, त्याचबरोबर अभ्यासाची सुद्धा तयारी करा, कारण की जास्त मुलं मित्रांनो पेपरमध्ये कटत आहे. मागच्या भरतीमध्ये सुद्धा जास्त मुलं पेपरमध्ये कटले होते. तर यावर्षी वयोमर्यादा 17.5 ते 21 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे यामध्ये. आणि तुम्हाला फॉर्म मित्रांनो जीडीमध्ये भरायचा आहे, कारण की जीडीच्या जास्त जागा असते आणि जीडीचे सर्वात जास्त मुलं घेतले जाते, ठीक आहे. तर जीडीमध्ये फॉर्म भरायचा आहे, ठीक आहे. तर 2023 यामध्ये जर मित्रांनो तुम्ही रनिंगमध्ये कटले असेल तर रनिंगवर जास्त फोकस करा. आणि तुम्ही जर मित्रांनो मागच्या भरतीमध्ये यारो छत्रपती संभाजीनगर आर्मी रॅली भरती मागच्या भरतीमध्ये तुम्ही जर मित्रांनो पेपरमध्ये कटले असेल तर पेपरवर जास्त जे मित्रांनो त्या ठिकाणी फोकस करा. तुम्ही जर रनिंगमध्ये कटले असेल मागच्या भरतीमध्ये तर रनिंगवर जास्त फोकस करा, ठीक आहे. आणि जिथं तुम्ही कमी पडले होते मागच्या भरतीमध्ये त्या ठिकाणी मित्रांनो जास्त लक्ष द्या, त्या ठिकाणी जास्त फोकस द्या, त्या ठिकाणी जास्त जोर द्या, ठीक आहे. तर प्रॅक्टिससुद्धा चालू ठेवा आणि ग्राउंडसुद्धा चालू ठेवा, त्याचबरोबर अभ्याससुद्धा चालू ठेवा, ठीक आहे. तर यारो छत्रपती संभाजीनगर आर्मी रॅली भरती तुम्हाला लवकरच पाहायला मिळणार आहे. तर आपापल्या तयारीमध्ये राहा, ठीक आहे. सेल्फ स्टडी करा, आतापासून 6-6 घंटे 8-8 घंटे अभ्यास करा. लवकरच ही भरती निघणार आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर. तर मागच्या भरतीमध्ये ज्या ठिकाणी तुम्ही कमी पडले त्या ठिकाणी जास्त मित्रांनो फोकस द्या तुम्ही, ठीक आहे. तिथं जास्त लक्ष द्या आणि मागचं जे झालं ते विसरून जा. आता नव्याने जे मित्रांनो तुम्हाला सुरुवात करायची आहे, ठीक आहे. आणि आतापासून बसून चालणार नाही, ठीक आहे. घरी बसून चालणार नाही, उठा आतापासून, लागा तयारीला, ठीक आहे. तर यारो संभाजीनगर आर्मी रॅली भरती जानेवारी महिन्यामध्ये निघणार आहे, त्याचे फॉर्म वगैरे. त्याचबरोबर जानेवारी फेब्रुवारी या 2 महिन्यामध्ये निघू शकते, त्याचबरोबर फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये तुमचं असणार आहे, ठीक आहे. तर आपापल्या तयारीमध्ये राहा मित्रांनो. यारो संभाजीनगर आर्मी रॅली भरती निघत आहे. तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. यारो संभाजीनगर, यारो छत्रपती संभाजी महाराजनगर या भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला देत राहणार आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.